नमस्कार मंडळी. आज माझ्या माहेरी आईकडे गणपतीनिमित्त आरतीसाठी सगळ्यांना बोलवलं होतं. मला खूप कमेंट्स आल्या होत्या, भावाचं घर दाखवा. त्यामुळे आज त्याचं घर तुम्हाला दाखवत आहे. भाऊ अमोल, भाऊजे राधिका आम्ही एकाच नेबरहूडमध्ये जवळच राहतो. दोघांनी सोबतच घरं घेतली. डिसेंबरमध्ये जवळच राहायला आलो. सकाळपासून आम्ही सगळे तयारीला लागलो होतो. दरवर्षी भावाकडे गणेशोत्सव सगळे मिळून साजरा करतात. पाहुण्यांच्या स्वागतासाठी आम्ही सगळेजण छान तयार झालो. राधिका 2 दिवस आधीपासूनच तयारीला लागली होती. घरात उत्साहाचं, आनंदाचं वातावरण होतं. सकाळी 9 वाजताच सगळे मिळून स्वयंपाकाला लागलो आणि प्रत्येकाने आपापली कामं वाटून घेतली होती. त्यामुळे सगळेजण आपापली कामं करत होते आणि या सगळ्यांमध्ये मुलंसुद्धा आम्हाला मदत करत होते. तसेच माझे मिस्टर आणि माझा भाऊ हे दोघंसुद्धा स्वयंपाकात मदत करत होते. आम्ही 50 माणसांचा स्वयंपाक घरीच केला. जिलबी आणि समोसे बाहेरून ऑर्डर केले होते. सगळ्या गडबडीत सकाळपासूनचं शूट करायला जमलं नाही. भावाने आज टेस्ला ही नवीन गाडी घेतली आणि ती गाडीसुद्धा आजच मिळणार होती. त्यामुळे आम्ही दुपारी सगळेजणं गाडी घ्यायला गेलो आणि गाडी घरी घेऊन आलो. राधिकाने नंतर गाडीची पूजा केली. पाहुणे मंडळी जमायला सुरुवात झाली होती. सगळे जमल्यानंतर आम्ही गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला, आरती केली. आलेल्या प्रत्येक लहान मोठ्या पाहुण्यांना बाप्पाची आरती करण्याचा मान दिला. सगळे अगदी भारावून गेले होते. नंतर गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र मिळून म्हटले. मुलांना गणपती बाप्पाचे महत्त्व सांगितले. अमेरिकेत राहणाऱ्या पुढच्या पिढीलासुद्धा आपल्या सणांविषयी माहिती मिळावी. सगळ्यांनी या निमित्ताने एकत्र यावे. सगळ्यांचे सख्खे सगळे नातलग दूर भारतात राहतात, तरीसुद्धा इकडे सगळ्यांनी मुलांसाठी सख्या मावशी, काका, मामासारखं बनून राहावं. एकमेकांच्या सुखदुःखात धावून जावं. जगाच्या पाठीवर कुठेही राहिलो तरी माणसं जोडावी, हा साधा सरळ हेतू बाहेर राहणाऱ्या प्रत्येक भारतीय माणसांचा असतो. धन्यवाद.